अजय अजय दादा अरे गुंड्या आला तू. बर तू निघालास काय? जरा बँकेत जाऊन येतोय. हे घे ठीक आहे. थोडे पैसे आहेत. अरे ह्याची गरज नाही आता. अरे बाबा मला माहिती आहे तुला याची गरज नाही, पण मला बरं वाटावं म्हणून घे घे घे. अरे दिलीप खरंच नकोय. अहो भाऊजी असू द्या. अरे काही गरज नाही बाबा. घे 5,000 रुपये आहेत. कुठं पाकिट काढायला लागलं तर हे पैसे वापर. अरे दिलीप मला नकोय. नाही गरज पडली तर संध्याकाळी मला परत दे ना, पण आता सोबत ठेव. असू द्या भाऊजी, ठेवा. घे. ठीक आहे. थँक्यू बघ म्हणत नाहीये मी. हा अजय, आईचं किती करतोस रे? बरं आणि काही लागलं तर सांग, आम्ही आहोतच. आणखी एक, आज तू पोलीस स्टेशन मध्ये येऊ नकोस. हो भाऊजी, काकू उठल्या नाहीत का अजून? सकाळी जरा थोडा वेळ उठली होती, पण मग आज जरा थकल्यासारखंच वाटतंय तिला. भाऊजी तुम्ही डॉक्टरना घेऊनच या मग. नाही आता मी तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिटच करणार आहे ना, तिथे डॉक्टर येतीलच. बरं मग तुम्ही नाश्ता करून घ्या ना. हो मी नाश्ता केला, मी येतो आता. अहो पण कोणी बनवलं? मी थोडं खाऊन घेतलं. तुम्ही एक काम करा, हा नाश्ता तुम्ही आईलाच द्या ना ती उठल्यावर. बरं बरं तुम्ही सावकाश जा. बरं वहिनी जरा तुम्ही आईजवळ आज थांबाल का प्लीज? अहो भाऊजी म्हणजे काय, मी तर माझ्या दाराला आजपासून कुलूपच लावणार आहे. आई अजय निघालास? मी जरा जाऊन येतो, तू झोपूनच राहा. हो लवकर ये. हा तू जवळ असलास ना की बरं वाटतं मला. काळजी करू नकोस, झोपून राहा, मी येतो. हो ये लवकर. मम्मा मी येते. नेहा कुठे चाललीस एवढ्या लवकर? आईंना भेटून येते. अगं हो पण आधी खाऊन घे. नाही नको मम्मा, अजयला पोलीस स्टेशनला जायचं असतं, मग तो भेटणार नाही मला. अगं भेटेल तो नंतर, बस आधी 2 घास खाऊन घे. मम्मा आता नको. नेहा बस. हे बघ खाल्ल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही, बस. काय ग मम्मा? थोडस तरी खाऊन जा. आणि काय आज दिवसभर तिकडेच थांबणार आहेस का? नाही मी बघते आधी त्यांची तब्येत कशी आहे, मग त्यावर ठरवते. नेहा मला काय वाटतं, अजयने ना आता एक सरळ नर्स ठेवावी. अगं आजारी माणसाचं खूप लागतं करायला, आणि तू सगळं स्वतःच्या अंगावर घेऊ नकोस. हा सांगून ठेवते. नाही ग मम्मा, पण अजय तरी सगळं कसं करेल, आणि कोणीतरी मुलगी बरोबर असली ना की बरं पडत. ते सगळं ठीक आहे, पण तू ना सेवा वगैरे करायला जाशील, आणि हळूहळू सगळं तुझ्याच अंगावर पडेल. अजून लग्न सुद्धा झालेलं नाहीये तुमचं. मम्मा अगं असं काही होणार नाहीये. पण आता आपल्याला सगळं माहितीये, आणि तरी आपण साधं भेटायलाही गेलो नाही, हे बरोबर आहे का? अगं नाही नाही, मी जायला नाही म्हणत नाहीये, जा तू, जाऊन भेटून ये, पण जास्त वाहवत जाऊ नकोस. हे दिवसच असे असतात. सासरच्यांचा खूप पुळका आहे तो, पुढे मग महागात पडतं सगळं. नाही म्हणजे नेहा, पैशाची बाजू मजबूत असती ना तर काही प्रश्नच नसता. 4 नोकर ठेवले असते, 24 तासाचे बायका, नर्स सगळं ठेवलं असतं, आणि हे सगळं करायला ना मी तुला सगळी मदत केली असती. पण तसं नाहीये ना, पैशाची बाजू कमकुवत आहे इथे, आणि ते लोक सगळी काटकसर करायला जातील, आणि जबाबदारी तुझ्यावर येऊन पडेल शेवटी. अजय त्याच्या आईच्या कम्फर्टचा सगळ्यात जास्त विचार करतो. हो कळतंय मला, त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे साखरपुडा पुढे ढकललाय ना आपण. दुसरा कोणी असता तर म्हणाला असता नाही नाही आपण लग्नच उरकून टाकू, आईच्या तब्येतीचं काही खरं नाही. मम्मा मग काय, प्रॅक्टिकल विचार नाहीये का? आणि काय हरकत आहे असं प्रॅक्टिकली वागायला? मी तुझ्याशीच बोलतेय ना नेहा, जगाला ओरडून सांगत नाहीये हे. आता त्यांचं ऑपरेशन, त्याला खर्च किती सांगितलाय म्हणाला? 4 लाख रुपये. लिहून घे तू माझ्याकडून, ह्याच्यापेक्षा जास्त खर्च होणार. अगं काय लागत नाही, औषधं, डॉक्टरांकडच्या फेऱ्या, अजून सगळं मिळून जास्तच होतात पैसे खर्च. या सगळ्याची सोय केलीये का अजयनी? आहे का पैसे तेवढा हातात? आणि आत्ता सगळा पैसा खर्च करून टाकणार, आणि मग परत लग्नाच्या वेळी हातात पैसे शिल्लक नाही. हे असंच होणार.
लिहून घे तू माझ्याकडून. म्हणून तर म्हणाला ना की लग्न पुढे ढकलू. तो करेल काहीतरी प्रोव्हिजन. पण म्हणजे सगळं सुखासुखी नाहीच होणार शेवटी. लग्नाची हौस सगळी बाजूलाच राहणार आणि त्याला सतत लग्नाचं टेन्शन येणार. अगं मग साध्या पद्धतीनेच करू ना लग्न. कशाला सगळ्यांना बोलवायचं? हे बघ, आता लग्न कसं लावायचं हे तू आम्हाला सांगू नकोस. तू फक्त मांडवात येऊन उभी राहा. फक्त ज्या रेटनी हे सगळं चाललंय ना ते बघता तुझ्या लग्नाच्या वेळी आम्ही चालते फिरते असलो म्हणजे पुष्कळ म्हणायचं. काहीतरीच काय बोलतीयस तू? नाही तर काय. हे बघ, आत्ता ही बोलण्याची वेळ नाही मला कळतंय, पण खरं सांगू का, लग्न ठरल्यापासून ना सारखी विघ्नच येत आहेत. मला तर वाटतं जगातले सगळे प्रॉब्लेम्स आत्ता अजयच्या मागे लागलेत. मी काय असलं मानत वगैरे नाही, पण शेवटी मनात किलमिश येतच ना ग. मम्मा मी निघतीये. नाही, तुला माझं नसेलच ऐकायचं आणि पटणारी नाही, पण अशा वेळी आम्हाला पटतं की कायम पैसा महत्वाचा. आणि आम्ही नेहमी म्हणूनच म्हणतो लग्न करावं तर सेटल्ड मुलाशी. म्हणजे हाऊस माऊस करायचे हे दिवस असतात ना तेव्हा अशी पैशाची ओढाताण भासत नाही सारखी. मी निघतीये, मला उशीर होतोय. हो नीट जा आणि फोन कर मला. बोलवलंयस ना तिला? हो येतच असेल. मॅडम. हा ये संगीता. बस. नको मॅडम. बस ना, मला बोलायचंय तुझ्याशी. बस. नाही नको. संगीता बस ग बाई. अक्षर कसं आहे तुझं? लिहिता वाचता येतं ना? येत. समोरच्याला तुझं अक्षर कळेल असं आहे ना? हो. शरद, ते डायरी आणि पेन आणलंयस ना? हो. दे तिला. लिह. काय लिहायचंय मॅडम? सांगते. मी पूर्ण शुद्धीत लिहित आहे की मी आत्महत्या करत आहे आणि माझ्या आत्महत्येला कुणीही जबाबदार नाही. तुझं नाव लिहायचं आणि खाली सही द्यायची. लिह. नको मॅडम. का? मला मला मरायचं नाही. मलाही जेलमध्ये जायचं नाहीये, पण आपल्या दोघींपैकी एकीचीच इच्छा पूर्ण होऊ शकते ना, सो ती माझी होणार. लिह. मॅडम नको. नको? मग मला सांग, मीरा आणि गायत्रीकडे तू तिवारीला का जायला सांगितलंस? चुकलं माझं. चुकलं. ते झालंच, पण का सांगितलंस? मॅडम मी नाही असं परत करणार. तो खूप घाबरला होता ना म्हणून. मग मीरा आणि गायत्री काय घाबरट माणसांचं काउन्सिलिंग करतात? नाही का जायला सांगितलंस संगीता? मॅडम ते चुकले, खरंच चुकले. मग आता काय करूया संगीता? मी पण माणूस आहे ग. तुझ्या किती चुका पदरात घेऊ मी? हा, थकते ग मी तुम्हा मुलांचा वेडेपणा बघून. त्यामुळे आपण नाही सगळं संपून टाकूया. चल लिही पटकन, चल. डोंट वेस्ट माय टाइम. संगीता. मॅडम मी परत असं नाही करणार. मी गावाला निघून जाते. मी परत तुम्हाला दिसणार पण नाही. पण मला काही करू नका हो मॅडम. माझ्या आई बाबांना कोणी नाही आहे माझ्याशी. मग हे सगळं असा मूर्खपणा करायच्या आधी का नाही सुचत तुला?
चल सोडते, चल. तुला माझ्या चांगुलपणावर तुझं आयुष्य अवलंबून आहे हे माहिती आहे ना तुला. तेव्हा माझा पेशन्स टेस्ट करू नकोस. माझा चांगुलपणा संपेल असं काहीही वागू नको संगीता, प्लीज. हो. आणि माझ्यापासून काही लपून राहत नाही हे लक्षात ठेव. मला गंडवून काही करावं इतकी हुशार तर तू नक्कीच नाहीस. त्यामुळे शहाण्यासारखं वागायचं, नाहीतर याच्या पुढे ही चिठ्ठी लिहिण्या इतपत पण वेळ मी तुला नाही देणार. कळलं? काय कळलं? काय करणार मी पुन्हा असं नाही करणार. नाहीतर काय होईल? निघ. हिच्यावर लक्ष ठेवायला हवं. मी काय काय करू शरद? तिवारी आणि संगीतावर तर तू लक्ष ठेव. माझं लक्ष असतंच ग, पण सतत बरोबर नसतो ना त्यांच्या मी. मग हे आता काय असंच होत राहणार आहे? नाही, आता नाही होणार. संगीतापुरती घाबरली, मुळात आता आपली इथून निघून जायची वेळ आली. नंतर किती बोंबा मारायचे ते मारू दे यांना. मला वाटतं जाताना या दोघांना खलास करून टाकूया. ते बघूया नंतर. सध्या यांच्यावर लक्ष ठेव. तिवारी कुठे आहे? बघतो. हा बोल नेहा. हा अजय, निघालास का? हो ग, मी हॉस्पिटलला निघालोय. का? आईला आज ताबडतोब ऍडमिट करावं लागणार. हो. बरं, त्याआधी मला बँकेत जाऊन यायचंय. मी निघतो आता, तुला फोन करतो. हं? मग मी येते तुझ्या बरोबर. अगं नेहा, मी निघालोय आता. बरं, मग एक काम कर, तू बँकेत जा, मग आपण भेटू आणि हॉस्पिटलमध्ये एकत्रच जाऊ. ठीक आहे, मी तुला फोन करतो. हां, बाय. तिवारी! बोलिए मैडम. आ गए? मैडम आपने बुलाया इसलिए भाग कर आ गया. तो भाग के क्यों आए? चल के भी तो आ सकते थे. मैंने सोचा आप जल्दी में इसलिए भाग के आया. तिवारी, मुझे इम्प्रेस करने की कोशिश मत करो. मैं गलतियां इतनी जल्दी नहीं भूलती. मैडम सचमुच मैं बहुत शर्मिंदा हूँ. आगे से ऐसा नहीं होगा. और ऐसा कुछ हुआ तो आगे क्या होगा पता है ना तुम्हें? जी मैडम, फिर कभी ऐसी नौबत नहीं आएगी. चलो ठीक है, तुम्हें तुम्हारी गलती सुधारने के लिए एक मौका देती हूँ. देखती हूँ तुम कितना सुधर गए. जी मैडम. चलो. आय होप डॉक्टर आपल्याला आज लवकर भेटतील. तू अपॉइंटमेंट नाही घेतली आहे का त्यांची? नाही, ते म्हणाले होते की सकाळी लवकर ये. मला बँकेत जाऊन येणं गरजेचं होतं. मग झालं का बँकेचं काम? थोडे पैसे काढलेत. मी बँकेच्या मॅनेजरला पण भेटलो. ते म्हणालेत की मला पर्सनल लोन देतील. बघूया. पण आज लागणार आहेत का पैसे? माहित नाही, पण आपण तयारी करून ठेवायला हवी. आणि पोलीस स्टेशनला जाणारच का तू? नाही, फक्त तिथे आता कुठलं नवीन टेन्शन नको यायला. अजय, सगळं ठीक होईल. हे दिवसही जातील. आईंना बरं वाटेल, ही केस सॉल्व्ह होईल आणि मम्माचं आपल्या मागे लागणं बंद होईल. आणि जे काही होईल त्यात मी तुझ्या बरोबर असेल. थकलोय ग. सतत विचार करून थकलोय. सगळ्या गोष्टींना तोंड देऊन थकलोय मी. असं नाही म्हणायचं अजय. थकलोय काय? अरे ही तर सुरुवात आहे. अजून खूप साऱ्या जबाबदाऱ्या याच्या आहेत.
आणि मला खात्री आहे तू त्या योग्य पद्धतीने पार पाडशील. मला मान्य आहे कधीतरी असं थकल्यासारखं वाटतं, पण तुला असं कधीही वाटलं ना तरी तू माझ्या खांद्यावर डोकं ठेव. मग बघ कसा उत्साह येतो तुला. ओके मॅडम. ए मॅडम नाही म्हणायचं मला. सॉरी चल निघूया. चल. तिवारी, जब तक मैं ना कहूँ यहाँ से हिलना नहीं. जी मैडम. एक्सक्यूज मी. रूम नंबर 6 जनरल वॉर्ड. एक्सक्यूज मी, इन्स्पेक्टर अजय ठाकूर यांचं घर कुठे आहे माहिती आहे? सॉरी मला माहिती नाही. ओय छोटू, इकडे आणा एक मिनिट. मिस्टर अजय ठाकूर यांचं घर कुठे आहे? फक्त दाखवायचे का घेऊन जायचंय? तू घेऊन पण जाशील? मग पहिले तुम्हाला तुमचं नाव सांगावं लागेल. का बरं? तुम्ही चोर असलात तर? चोर नाहीये मी. माझं नाव राणी आहे. काय आहे? राणी. चल. काकू चहा घ्या. तू पण घे ना ग. अहो मी घेईन नंतर, तुम्ही घ्या. काय ग, अजय नाही आला अजून? अहो ते बँकेत गर्दी असेल ना म्हणून उशीर झाला असेल, पण आले की तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जाणार आहेत. अगं आता बरं वाटतंय ग मला. काकू तुम्ही हे नेहमी असंच म्हणता. ग खरंच, उगाच कशाला तो डॉक्टर दवाखाना. काकू आता लवकर बरं व्हायचंय की नाही तुम्हाला? भाऊजींचं लग्न थाटामाटात करायचंय ना? हो ग, पण बघ ना मी काही कामाचीच राहिलेली नाही. असं काही नाहीये हो काकू. अगं काय नाहीये, साधं घरातलं काम सुद्धा करता येत नाही मला. अहो म्हणूनच तर लवकर बरं व्हायचंय ना तुम्हाला. हो ना ग, पण बिचारा अजय सगळं एकटाच करतोय. अहो काकू आपल्या म्हातारपणे आपल्या मुलांनाच सगळं करायचं असतं ना. ते कळतंय ग मला, पण या वयामध्ये त्यांनी त्याच्या कामाकडे करिअरकडे लक्ष द्यायला पाहिजे, पण त्याला सारखं माझ्या उशाशी बसून राहायला लागतं. अहो पण भाऊजींची त्याबद्दल काही तक्रार आहे का? अगं तो काही म्हणत नाही ग, पण मला कळतंय ना बिचाराची उगाच किती धावपळ होतीये. त्यात लग्नासाठी एवढा ताण चालली. माझी जर तब्येत धडधाकट असती ना तर त्याचा निदान हा त्रास तरी वाचला असता. काकू कधी कधी वाटतं ना त्यापेक्षा मी गेले असते तर बरं झालं असतं बघ. अहो, काकू असं काय बोलताय काहीतरी? तुम्ही असं काहीतरी बोलला तर मी अजय भाऊजींना सांगेन ना. नको ग, तो उगाच चिडायचा. मग असं काही बोलायचं नाही. या सगळ्यात किती खर्च होणार आहे ग? काही माहित नाही हो, पण तुम्ही कशाला विचार करताय? अजय सांगत नाही, पण मला माहितीये खूप खर्च होणार आहे याच्यामध्ये. हो काकू नका विचार करू जास्त. तुम्ही बऱ्या झालात ना की मग भाऊजींना विचारा हे सगळं. आता आधी आराम करा बघू. आरामच करते ग मी, कंटाळा आलाय सगळ्याचा. स्वामी सोड बा आता मला याच्यातनं. काकू अहो हे असं काहीतरी काय बोलताय? बरं ते जाऊ दे सगळं. तुम्ही मला सांगा जेवायला खिचडी चालेल तुम्हाला? नको ग, हे बघ तू जा आता घरी. सचिनला एकट्याला सोडून आलेस ना, जा. अहो तो बाहेर खेळतोय, तुम्ही नका त्याचा विचार करू. तुम्ही आराम करा बघू. मी खिचडी घेऊन येते तुमच्यासाठी. आले. एक्सक्यूज मी नर्स, डॉक्टर आहेत का? हो ऑपरेशनमध्ये आहे. ते कधी फ्री होणार आहेत? काही सांगता येत नाही, पण अर्धा तास तरी लागेल. अरे बापरे, जरा अर्जंट होतं,
अहो साहेब, तुमच्या आधी किती लाईन आहे, जरा थांबावं लागेल. जरा बसा. तुला उशीर झाला नेहा. हो ना. डॉक्टर्सच्या कोणी असिस्टंट्स नाही आहेत का? माहित नाही. तू थांब, मी बघून येते.